माणिकराव कोकाटेंबाबत अजित पवारांनी एक मोठं विधान केलंय। कृषी मंत्री कोकाटेंच्या मंत्रिपदाचा फैसला मंगळवारी होणार असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं आणि त्यामुळे माणिकराव कोकाटेंच्या मंत्रिपदाचं काउंटडाऊन सुरू झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेली आहे। बघूया। माणिकरावांच्या कृषी मंत्रिपदाचे शेवटचे 72 तास, कोकाटेंच्या मंत्रिपदाचा फैसला मंगळवारी, धनंजय मुंडेंच्या पुनरागमनाची शक्यता फेटाळली, कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या कृषी मंत्रिपदाची घटिका आता भरत आली आहे। कोणत्याही क्षणी माणिकराव कोकाटेंना मंत्रिपद सोडावं लागण्याची शक्यता आहे। कोकाटेंची विकेट जाणारच असं विरोधक छाती ठोकपणे सांगू लागलेत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सुद्धा कोकाटेंची विकेट पडणार असं सांगून टाकलंय। माणिक कोकाटे यांना राजीनामा द्यावा लागेल किंवा त्यांना काढावा लागेल। शेतकऱ्यांचा केलेला अपमान अशा खातेबदलातून दूर होतो का? कृषी मंत्री असताना केलेला गुन्हा त्यांचं फक्त खातं बदलून गुण निघेल पाप। लातूरमध्ये मारहाण झालेल्या छावा संघटनेच्या विजय घाटगे यांनी अजितदादांची भेट घेतली। या भेटीत सुद्धा विजय घाटगेंनी माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेण्याची मागणी केली की दादा अतिशय असंवेदनशील कृषी मंत्री आपण या ठिकाणी राज्याला दिलेला आहे। तो कृषी मंत्री राहायच्या लायकीचा व्यक्ती नाही, त्याला तुम्ही मंत्रिमंडळातून हाकलून द्या अशी आम्ही मागणी अजितदादांना यावेळी केली। अजितदादांनी गुरुवारी सुद्धा कोकाटेंबाबत स्पष्ट संकेत दिले होते। कोकाटेंनी सलग वादग्रस्त वक्तव्य करणं सोडलं नाही, त्यामुळे कारवाई अटळ असल्याचं अजितदादांनी सांगितलं होतं। आता तर त्यांनी कोकाटेंच्या फैसल्याची डेडलाईनच सांगून टाकली आहे। त्यांना म्हणलं की मी त्याच्या संदर्भातले जे काही असेल ते मंगळवारपर्यंत त्याबद्दलचं निर्णय घ्यायचा आहे, कारण मुख्यमंत्री आज देखील दिल्लीतच आहेत। कदाचित ते उद्या येतील, परंतु मी उद्या पुण्याच्याच दौऱ्यावर आहे, परवा मी अहिल्यानगरच्या दौऱ्यावर आहे। मी सोमवारी गेल्यानंतर मग ह्याबद्दलच्या बाकीची चर्चा मला करायची, ती म्हणजे माणिकराव कोकाटेंशी पण करायची, इतरांशी पण काहींशी करायची, ती करून त्याबद्दलचे निर्णय मी मंगळवारपर्यंत। मंत्रिमंडळात धनंजय मुंडेंचं पुनरागमन होणार का याबाबत सुद्धा अजितदादांनी स्पष्ट संकेत दिलेत। कृषी विभागातल्या घोटाळ्यातल्या आरोपांमधून धनंजय मुंडेंना क्लीन चिट मिळाली, पण त्यांच्यावर झालेल्या दुसऱ्या आरोपांबाबत अजूनही निकाल यायचा आहे। त्यामुळे तुर्तास तरी धनंजय मुंडेंचं पुनरागमन होणार नाही असं अजितदादांनी सांगितलंय। त्या संदर्भामध्ये अजून एका गोष्टीच्या संदर्भात माहिती आम्ही घेतोय, त्याचे पूर्णपणे मला वाटतं न्यायालयीन चौकशी चालू आहे। ती चौकशी झाल्यानंतर त्याबद्दलचे सगळं वस्तुस्थिती पुढे येईल आणि वस्तुस्थिती पुढे आली आणि हे अशाच पद्धतीनं त्याच्यामध्ये त्यांचा दुरान्वयी संबंध नसेल तर आम्ही त्यांना पुन्हा संधी देऊ। मंत्रिमंडळात फेरबदल होणार नाही हे छाती ठोकपणे काही मंत्री सांगत असले तरी अजितदादा त्यांच्याकडे असलेल्या खात्यांमध्ये बदल करण्याच्या मानसिकतेत आहेत। त्यामुळे मंगळवारी शेतकऱ्यांना कोकाटेंपासून मुक्ती मिळणार हे मात्र नक्की झालंय। चंद्रकांत फुंदे, झी 24 तास, पुणे।